आता आपण बघूयात बीड प्रकरणासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। सतीश उर्फ खोक्या भोसलेला शिरूर कासार तालुक्यातील बावी गावात आणून पोलिसांकडून चौकशी। खोक्याने हरणांची शिकार याच ठिकाणी केल्याचा पोलिसांना संशय। खोक्याच्या घरावर कारवाई करण्याची घाई का केली ते वनविभाग आणि जिल्हाधिकाऱ्यांना विचारणार, सुरेश दस यांची प्रतिक्रिया। घर पाडण्याचा निर्णय लवकरच नाही घेतला का शासनाने? जरा अति जास्त घाई केली असत नाही, शासनानं नाही, तिथल्या काही मी उद्या विचारणार आहे कलेक्टर आणि वन विभागाला। बीडमध्ये काही लोकांकडून सत्तेचा गैरवापर। बीडमध्ये आज जी परिस्थिती आहे ती यापूर्वी कधीच नव्हती। कायदा हातात घेणाऱ्यांवर राज्य सरकारने कडक कारवाई करावी, शरद पवारांची मागणी। काही लोकांनी सत्तेचा गैरवापर करण्याची भूमिका घेतली। कोण आहे याचा विचार न करता जो कोणी कायदा हातात घेतो त्यांचं सक्त असं धोरण हे आखण्याची गरज आहे। गंभीर लोकांना मोठं करण्यामागे शरद पवारांचाही हातभार। धनंजय मुंडे, क्षीरसागर धसांसह बजरंग सोनवणेही पवारांच्या तालमीत वाढले। अंजली दमानी यांची टीका। शरद पवार म्हणत असतील की बीडची स्थिती गंभीर आहे, ते या सगळ्या गंभीर लोकांना मोठं करण्यामागे तुमचा हातभार किती होता हे इंट्रोस्पेक्शन देखील शरद पवारांनी करणं गरजेचं आहे। धनंजय मुंडेंविरोधातील करुणा मुंडेंच्या तक्रारी संदर्भात 4 एप्रिलला सुनावणी। विधानसभा निवडणुकीत मुंडेंनी शपथपत्रात खोटी माहिती दिल्याचा आरोप। वाल्मिक कराडच्या मर्जीतील पोलिसांचे माझ्याकडे पुरावे। 17 मार्चला बीड जिल्हा पोलीस अधीक्षकांना पुरावे देणार। कराडच्या मर्जीतील पोलिसांना बीड जिल्ह्याबाहेर पाठवा, तृप्ती देसाईंची मागणी। 17 मार्च रोजी 11:30 वाजता पोलीस अधीक्षक कार्यालय बीड येथे हे सगळे पुरावे घेऊन जाणार आहे आणि जे खरोखरच खूपच चुकीच्या पद्धतीने काम करतायत त्यांना तातडीने निलंबित केलं पाहिजे। आशिष विशाळ माझे सहकारी आहेत, ते पत्र मी दिलेलं नाही, ते पत्र खोडसाळपणे माझी सही करायला सोपी आहे, सुरेश दसांकडून स्पष्ट। आशिष विशाळ माझा सहकारी आहे, परंतु ते जे पत्र आहे ते पत्र मात्र मी दिलेलं नाही। ते पत्र खोडसाळपणे, कारण माझी सही तशी करायला जरा सोपी आहे। माझ्या भावाच्या अंगावरील जखमांचे डाग यांना दिसले नाहीत म्हणून सक्तीच्या रजेवरील पोलीस हा न्यायाधीशांसोबत होळी खेळतो। अंजली दमानी यांच्या आरोपानंतर धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया। भावाच्या पाठीची शरीरावर वेगवेगळे घाव केले होते, शरीरावर सगळे काळे निळे डाग पडले होते। त्या कलरची खरं तर आठवण होणं गरजेचं असताना त्यांनी जे काल केलं ते मला त्रास झाला त्या गोष्टीचा। आरोपी कृष्णा आंधळे सापडल्यानंतर अनेक घटनांचा उलगडा होईल। आंधळे सापडला नाही तर मला वेगळा निर्णय घ्यावा लागेल, धनंजय देशमुखांचा इशारा।